वेलकम बॅक महावीज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं परत एकदा मी स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला होममेड माझा ही रेसिपी घरी दाखवणार आहे। हे बघा, इथे मी 2 कैऱ्या घेतलेल्या आहे हिरव्या आणि इथे 2 मी केशर आंबे घेतलेले आहे। याचे साल व्यवस्थित साफ करून आपल्याला ह्याचे छोटे छोटे स्लाइस बनवून घ्यायचे। हे बघा, 2 कैऱ्या आणि 2 आंबे मी केशरचे छान पिकलेले इथे मी साफ करून घेतलेले आहे। त्याचे साल कट करून घेतलेले आहे। हा आंबा पण असे याचे छोटे छोटे स्लाइसेस करून आपल्याला मिक्सरमध्ये छान याचं ज्यूस बनवून घ्यायचा आहे। बघा, माझा बनवण्यासाठी मी 2 आंबे आणि 2 कैऱ्या छान बारीक स्लाइस करून घेतलेला आहे। आता आपल्याला मिक्सरमध्ये हे छान ग्राइंड करून घ्यायचं आहे। याची छान प्युरी बनवून घ्यायची आहे। मग त्यात आपण थोडीशी साखर घालून याच्यात शिजवून घेणार आहोत। हे बघा, मिक्सरमध्ये मी याची छान असा रस काढलेला आहे। आता मी पॅन गॅसवर ठेवलेला आहे। त्याच्यात आपल्याला हे चांगलं 10-15 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। असं पॅन ठेवलेलं आहे। आता मी याच्यातच आपला जो रस बनवला होता आंब्याचा तो शिजवून घेणार। सो हे बघा, आपला हा आंब्याचा रस जो आहे एकदम घट्ट आहे। आता हा रस आपल्याला चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। पातळ होऊन द्यायचा आहे आपल्याला माझ्यासाठी। सो असं कंटिन्यू 10 मिनिटं याला हलवत राहायचं। मी यात कपभर पाणी घालत आहे। लो फ्लेमवर 10 ते 15 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे। ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत हा रस आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे। यातच मी आता अर्धा बाउल इतकी शुगरही घालत आहे। तुम्ही हवं तर याच्यात लेमन ज्यूसही घालू शकतात, एक छोटा चमचा, पण ऑप्शनल आहे, मी नाही घालत। तुम्हाला हवं तर थोडंसं आंबट तर तुम्ही घालू शकता। इकडे बघा, आपला माझा रेडी झालेला आहे। आता मी गाळणीने एका बाउलमध्ये घालून फ्रीजरमध्ये थंडगार व्हायला ठेवून देणार आहे। जेणेकरून याच्यात जाडसर काही राहिलेलं असेल ते गाळणीतच गाळून जाईल आणि छान ज्यूस आपला या बाउलमध्ये मिक्स। हे बघा, आपला होममेड माझा हा रेडी झालेला आहे। किती छान आहे बघा, विकतच्यासारखं एकदम झालेला आहे। आता मी याला 2 बॉटलमध्ये, या बॉटल रिकाम्या आहे, मी याच्यात आता स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे। सो 2 बॉटल माझ्या भरतील। एकदम टेस्टी माझा झालेला आहे। सो रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।